हे बघा, तो त्यांचा वैयक्तिक घरगुती दोन भावामधला विषय आहे आणि त्यांनी एकत्र यावं का बाजूला त्याचा विचार त्या दोघांनी पूर्वीपासून करायला पाहिजेत होता। पण निघे उशिरा का होईना जर एकत्र येण्याची सुबुद्धी येत असेल तर त्याच्यात आम्हाला त्या ठिकाणी आनंद आहे। आम्ही निश्चितच त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही। हे बघा, महायुती एवढी सक्षम आणि एवढी खोलवर आमची कामं, आमचे विचार आणि आमचा संपर्क आहे की असे कितीही लोक एकत्र आले तरी त्याचा महायुतीला काही परिणाम होणार नाही। मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असतील, येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एक हाती पूर्ण बहुमतानं त्या ठिकाणी जिंकेल। नाशिकमधल्या या मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजाचा तंत्रज्ञानाने वापर करण्यात आला। आज दोन ठाकरे एकत्र यायला लागले, नक्की कसं पाहताय? हे बघा, AI तंत्रज्ञानाचा वापर तर तुम्ही व्हिडिओ मी आजच पाहिला त्याच्या याच्यात की बाळासाहेब जे म्हणत होते की ज्या दिवशी दिल्ली कोणी मुजरा घालायला जाईल तर मी त्याला लाथा घालेल। बाळासाहेबांची बी भरपूर AI मधले भाषणं आहेत की त्यांनी त्याच्या सोयीचे काढले नाहीत। शिवसेनेसंग गद्दारी कोणी केली की त्या काँग्रेसच्या सोबत जाऊन, राष्ट्रवादीच्या सोबत जाऊन केवळ मुख्यमंत्र्याच्या मोहासाठी उद्धवजी ठाकरे त्यांच्यासोबत गेले, ही गद्दारी होती। आणि शिवसेना वाचवण्यासाठी एकनाथराव शिंदे साहेबांनी जी हिंमत दाखवली तो उठाव होता। आणि म्हणून घ्या तुम्ही विचारा पटपट दोन तरी घ्या। केंद्र सरकारचं दोन पावलं पुढं आलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते असे अभ्यासकांचं स्पष्ट मत आहे। केंद्र सरकारने पुढे येऊन कर्जमाफी राज्य सरकारने डिक्लेअर केले, जाहीर करा असं समीक्षकांनी आणि अभ्यासकांची शेती अभ्यासकांचं मत आहे। केंद्र सरकार या गोष्टी करत असताना निश्चित राज्याच्या सोबत त्या ठिकाणी आहे आणि केंद्राला निर्णय घेत असताना केंद्र एकट्या महाराष्ट्रासाठी निर्णय नाही घेऊ शकत वेगळा। पण निश्चितच जर पूर्ण मागच्या वेळेला तुम्ही पाहिलं असेल 2009ची कर्जमाफी ही केंद्रानं केलेली होती। फक्त 50,000 रुपयापर्यंतची ती कर्जमाफी होती, ती अख्ख्या देशातल्या शेतकऱ्यांसाठी होती। आणि म्हणून असा जर सार्वत्रिक त्या ठिकाणी सर्व राज्य पुढे आले, त्यांनी त्यांचा वाटा उचलायची हिंमत दाखवली तर केंद्र सरकारसुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून मदत करेल। शिवसेनेची मागणी आहे का कर्जमाफी करा महाराष्ट्र? काय शिवसेनेची मागणी आहे का? हे बघा, आमची मागणी म्हणजे आम्ही शेतकरी आहोत, शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजेत या मागणीच्या सोबत आमची शिवसेना आहे, आमची शेतकरी सेना त्याच्यासोबत आहे। आणि निश्चितच नुसतं कर्ज माफ करून शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार नाही याही मताचे आम्ही आहोत। कर्जमाफी झाली पाहिजेत, पण पुन्हा शेतकऱ्यावर ही वेळ येणार नाही कर्जमाफी मागण्याची, कारण की शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं जातं, शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं आणि वारंवार त्या शेतकऱ्याला सरकारच्या पुढं हात पसरवायची पाळी येणार नाही। एवढं सक्षम अनेक चांगल्या शेतकऱ्याच्या हिताच्या योजना आणून शेतकऱ्याला स्वयंभू स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सुद्धा सरकारनं सकारात्मक पावलं उचलली पाहिजेत आणि निश्चित त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करू।